चल हा चला पा बाय समोर जा. ठीक आहे फोन कर. सध्याला वेट करतोय ऑटोचा. रिक्षा का अजून आली नाही. रिक्षाचा वेट चालू आहे. जशी रिक्षा येईल तसं चालू आहे. स्टेशन पैसा नकदी कहीं देना भाई, मोबाइल से मत देना. हाँ ऑनलाइन से मत देना, मेरे पास में नहीं. हाँ हाँ पहले तो हमें अच्छा नहीं. हाँ चलो. सो मी चाललो आहे सोलापूरला. हे मी रेडी आहे. माझी बॅग रेडी आहे. आता मी सोलापूरला का चाललो आहे, कशाला चाललो आहे, त्याचा रिझन मी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉगिंगमध्ये सांगेल. तर तुम्ही स्टेट राहा. ट्रेन आली आहे. फायनली आपली ट्रेन पोचली सोलापूरला. तर सकाळचे वाजले 7. मी बसलो ऑटोमध्ये. पण आमचा ऑटो ड्रायव्हर काय अजून पत्ता नाही त्याचा. खूप जोरात पाऊस आहे बाहेर. जी आपण रात्री ट्रेन पकडली होती ती ट्रेन सकाळी 7 वाजता सोलापूर स्टेशनला पोचली. एकदम टकाटक रेडी आहे. तर मग मी तुम्हाला रिझन सांगणार होतो की मी इथे का आलो आहे. तर त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सोलापूरला कशासाठी आलो होतो. जो विषय असा होता की हिलाच घ्यायला आलो होतो. ही आरती सासूरवाडीला आलो आहे. पण माझं मूळ गाव पण सोलापूरच आहे आणि हिचं गाव पण सोलापूरच आहे. तर मग मी हिला घ्यायला आलो होतो. ही पुण्यावरून डायरेक्ट सोलापूरला आली होती. तर म्हणलं चला 2 दिवसाचं सुट्टी आहे तर हिला घ्यायला जाऊ सोलापूरला. बाकी सिटीमध्ये असं काही रूल नाही आपल्याकडे. कसलंच कसे पण जाऊ शकता. आलटे पालटे अडवे तडवे. पण वातावरण एकदम मस्त झालं. एकदम असं ढगाळ वातावरण. आत्ता कुठे पाऊस थांबला. आम्ही जस्ट पाऊस संपल्यानंतर थोडंसं बाहेर निघालो. आता सकाळी मी आल्यापासून घरातच पडून होतो नुसता. तर स्कूटीमध्ये पेट्रोलच नाही. एमटी झालं आहे सगळं. तर मला थोडंसं पेट्रोल भरू. सोलापूरमध्ये काय चालू आहे पेट्रोलचा रेट? 104 रुपये लिटर आहे. काय रेट इथे पेट्रोलचा? 104.15. घे काय फायनली. हे बघा कसे कॅरी बॅग येते. कुठे स्कूटी कुठे कुठे? हा जायचं तर घरीच आहे. पण आता विषय असा झालाय की आज पहिल्यांदा मी मागे बसलोय आणि आमची मॅडम गाडी स्कूटी चालवते. आणि आम्ही असं मार्केटला फिरत व्ही आर पवारच्या साड्यांच्या शॉपमध्ये घुसतो. तर असं पण आज दसरा येतोय. नवरात्रीचा उत्सव चालू आहे.
तर आम्ही विचार केला की 2 साड्या घेऊयात. तर एक ह्यांनी साडी घेतली आहे, ते बघा इथं. आणि एक घरीसाठी घरच्यांसाठी एक साडी घेतली. स्वस्तिक मिठाईवाल्यामध्ये एक कुंदा, काय म्हणतात त्याला, काय हे कुंदा, काय बोला ना. कुंदा 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 मेवा. हां, कुंदा मेवा स्पेशालिटी. द्या द्या पैसे द्या द्या. 1 hour later. कन्या चौक नाही, ते नवरात्रीचे जसं देवी बसतात ना, तर ते देवी बसल्यानंतर जे डेकोरेशन असतं, डेकोरेशन सध्याला आम्ही ते डेकोरेशन बघायला आलो आहे ना, बरोबर ना. तर हे डेकोरेशन देवीचं मंदिर आहे, असं डेकोरेशन. हे तुम्ही याला घाबरता का? तर मला तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. पायाला खडक असत. तर सध्याला मी रूपा भवानी देवीच्या मंदिराला चाललो आहे. नवरात्रीचा उत्सव चालू आहे, तर इथे सोलापूरमध्ये रूपा भवानी देवीचं मंदिर आहे. आम्ही आता त्याच्या दर्शनाला चाललो आहे. छोटीशी अशी जत्रावर हिलाच घेतो. चाललंय बोला ना, विचारा ना. कुठं चाललोय? रूपा भवानीच्या मातेच्या मंदिराला ना. मग आता तू बोलतच नाही काय कॅमेऱ्यामध्ये. आन्सर दिला ना. तुम्ही आन्सर दिलं तर मी काय बोलणार. सोलापूरमध्ये रूपा भवानी देवीचं मंदिर आहे, एकदम फेमस असं मंदिर. तर आम्ही आता तिथे चाललो. तरी थोडीशी जत्रा पण असते रूपा भवानीची. तर आता त्या दर्शनाला चाललोय. थोडा पाऊस पण पडतो, जेव्हा भिजलो पण आहे येण्यावरती. आणि आमच्यासोबत आम्ही दोघंच नाही, आम्ही बाकीचे पण लोक आहेत. हे सगळे मंडळ आहेत आमचे सोलापूरचे मंडळ. आम्ही एवढे सगळेजण आता रूपा भवानी देवीच्या दर्शनाला चाललो. देवीचा छबी नावलं, देवीचा छबी नाही. आमचं रूपा भवानी मातेचं दर्शन झालं आहे. सगळ्यांचं दर्शन एकदम मस्त झालं आहे. काहीच गर्दी नव्हती, निवांत गेलो, निवांत दर्शन झालं आहे. पण आमच्यासोबत एक इश्यू झाला. आम्ही ज्या ऑटोमध्ये एक घेतली होती त्या ऑटोचं पुढचं टायर पंक्चर झालं आहे. तर आम्ही आता सगळेजण चालत चाललो आहे घरी. ऑटो सोडून दिली तिथे. आता ती उद्या रिपेअर होणार. तर आम्ही तिथून मंदिरापासून घरापर्यंत चालत चाललं सगळे. हे असे मंदिर घरापासून फक्त 1 किलोमीटर डिस्टन्सवर, जास्त लांब म्हणून नाही. चालत चाललो. म्हणून चालत चाललं. आम्ही बुक केला असतो रॅपिडो. सोलापूरमध्ये रॅपिडो आहे का? तरी पण आम्ही आणला असतो रॅपिडोला. सोलापूरमध्ये रॅपिडो नाही आहे. पण प्रॉब्लेम तो आहे. स्मार्ट सिटी आहे. नाही, आपलं एकच रॅपिडो आहे. आपले 2 पाय तेच आपले. The next day. सध्या नारळ तोडायचं ट्राय करते. आणि बघा असं कोणी मारलं होतं नारळ. हे जे नारळ आहेत ते इथून ह्या झाडावरनं काढलेत आपण. ह्या झाडाला काय 15-16 नारळ आले होते, त्यातले 2च ठेवलेत. बाकीचे कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? सगळे विकायला गेले. 2 आपल्यासाठी ठेवले फक्त. आता मी ट्राय करणार आहे फोडायचं. यू कॅन ट्राय. हां, आता ही कॅमेरा पकडत आहे धार, तुम्ही करा. नारळच फोडा. नाही, नारळ फोडायला दुसऱ्यानं कोणाला तर बोलावं लागेल, स्पेशल माणूस. काय याला धार नाही, कसं फुटेल? कसं हे बघ, इथं बघ कॅमेरा पूर्ण भरलं. कडक.